अयोध्येतील राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती नागपुरातील आर्किटेक्ट प्रफुल्ल माटेगावकर यांनी साकारली। 21 फूट लांब, 15 फूट रुंद आणि 11 फूट उंच असं अयोध्येतलं राम मंदिरासारखं हुबेहूब भव्य मंदिर त्यांनी घराच्या अंगणातच साकारलंय। 22 जानेवारीला अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या मुहूर्तानंतर ते घरातील रामाची मूर्ती अंगणात ठेवून हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुलं करणार आहेत। मकर संक्रांती निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुंदर सजावट करण्यात आली। पुण्यातील शेरे बंधू यांनी ही सजावट केली। मकर संक्रांती निमित्तानं वाणवसा देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध भाज्या, तिळगुळाचा वापर करून ही सुंदर सजावट करण्यात आली। पहाटेपासूनच महिलांनी रुक्मिणी मातेला वाणवसा देण्यासाठी गर्दी केली। मावळच्या वडगावमध्ये संक्रांती निमित्तानं भव्य पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। या महोत्सवात लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत जवळपास 600 ते 700 पतंगप्रेमी मोठ्या उत्साहानं सहभागी झाले। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। यावेळी त्यांनी मनसोक्त पतंग उडवण्याचा आनंद लुटला। येवला शहरात पतंगोत्सवाला सुरुवात झाली आहे। संक्रांती निमित्तानं आता पुढचे 3 दिवस आकाशात विविध रंगी, विविध आकाराचे पतंग दिसतील। या उत्सवात आबालवृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग असतो। यावर्षी पतंगांवर राजकीय नेत्यांपासून ते अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीपर्यंतच्या प्रतिमा दिसतात। लोकप्रिय उर्दू शायर मुनव्वर राणा यांचं रविवारी रात्री उशिरा निधन झालं। मुनव्वर राणा अनेक दिवसापासून आजारानं त्रस्त होते। मुनव्वर राणा यांना 2014 मध्ये शाहदाबा या कवितेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता। त्यांची माँ ही कविता फारच लोकप्रिय झाली। पुण्यातील शिवणे येथे शिंदे पुलाजवळ बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला। धावत्या कारनं अचानक पेट घेतला। कार पेटल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। अग्निशमन दलानं कारच्या आगीवर नियंत्रण मिळवलं। घटनेत कोणीही जखमी झालं नाहीये। कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय।